राजकीय संघर्षात अनेक गरीब परिवार उघड्यावर येण्याची पाळी घुग्गुस येथे निर्माण झालेली दिसत आहे। घुग्गुस येथील महामाया कोल वॉशरीज कंपनी केवळ एका वर्षापूर्वी सुरू झाली, त्यामुळे येथील अनेक नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली। परंतु या संधीला राजकीय ग्रहण लागल्याचे अनेक नागरिकांनी CTV प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। संगीता दिलीप पारशी, मी मुरसे गावची रहिवासी आहे। माझं म्हणणं आहे का कंपनी चालू राहावे, तुम्हाला कंपनी बंद करण्यासाठी का कारण आहे? असं का दिक्कत आहे कंपनी पासून? याच्या पुढे कंपनी चालू असताना तुम्ही बंद ठेवली, 12 वर्ष कंपनी बंद राहिली आणि आम्हाला खावाले काय अन्न पाणी नव्हतं। आमचे घरवाले मजुरी करत होते, जे काम मिळत होतं ते करत होते, त्याच्या भरोश्यावर आम्ही पोट भरत होतो। नाही आमच्यापाशी जमीन आहे, नाही जायदाद आहे, ना शेतीवाडी, काहीच नाही। माझ्याच्यानं काम होत नाही, कष्ट होत नाही, काम तर माझं कुठेतरी शरीर दुखते, पण माझं हिम्मत माझ्या घरवाल्यावर आहे, म्हणून ते करण आणि आम्ही खाऊ, हे आमचं एक आस आहे, एक उमेद आहे। पण तुम्ही आमच्या गरीबाची अशी का आस न तुम्ही तोडून राहिले, हे मला तुम्हाला विचारायचं आहे। आमच्यापासून का तकलीफ होऊन राहिली? प्रत्येक गावला कंपन्या आहे, तुम्ही तिथं का नाही बंद करू शकत? आणि ह्याच इथं कंपनीमध्ये का तुम्हाला त्रास येऊन राहिला बंद करायला? डस्ट तर प्रत्येक कंपनीमध्ये आहे। ते मजूरदार जेवते, त्याचे घरवाले जेवते, आणि आम्ही कुठे जायचं? कुणाच्या आधाराने राहायचं? कुणाच्या आस घेऊन राहायचं? आमची हिम्मत फक्त हे कंपनी आहे, बाकी काहीच नाही। म्हणून मी तुम्हाला हात जोडून 5-10 बोटांनी विनंती करते का हे कंपनी चालू राहावी आणि यायचा हक, याचा अधिकार आम्हाला देवावे आणि हे मजुरी वाढ देवावी, हे माझे 10 बोटांनी विनंती आहे। माझं नाव मंगला अनंता गोवणी आहे आणि मी रहिवासी बेलसणीची आहे। आणि माझ्या गावातले जे 100-150 लोक जे या महामायामध्ये काम करत होते आणि अचानकच 2दा झाली बंद होत आहे, ती कशामुळे बंद होत आहे ते थोडं समजलं पाहिजे आणि लवकरात लवकर चालू केली पाहिजे, कारण आमची उपासमारीची वेळ आमच्यावर येत आहे। जिल्ह्यातील भाजपाचे 2 स्थानिक आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कोल वॉशरीजचा मुद्दा विधानसभेत मांडला। मुनगंटीवारांनी थेट महामाया कोल वॉशरीजला लक्ष केले, तर जोरगेवारांनी नियम केवळ एकाच कोल वॉशरीजला का असा मुद्दा उपस्थित केला। कारवाई करायची असेल तर जिल्ह्यातील सर्वच कोल वॉशरीजवर करावी असेही जोरगेवार यांनी मागणी केली। अखेरीस या सर्व प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे यांनी महामाया कोल वॉशरीजला क्लोजर नोटीस दिली। या सर्व घडामोडीनंतर अनेक परिवार उघड्यावर येणार असल्याचे येथील रोजगारांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले। नमस्कार, मी अमोल मोहितकर, राहणार बेलसनी। आमच्या गावालगीच जे महामाया कोलवासरी आहे, त्या कोलवासरीमध्ये माझ्या गावचे 100 ते 150 कास्तकार आपलं कामगार काम करतात। त्या कामगारांना अचानक काल पूर्वसूचना कोणती न देता अचानक कंपनी बंद करण्यात आलेली आहे। त्या सर्व कामगारांवरती उपासमारीची वेळ आली आहे। कुणाच्या मुलाबाळाचे शिक्षण, कुणाचे घर बांधकाम, कुणाचे दवाखाने असे काही हे चालू आहे। त्यामुळं कंपनी लवकरात लवकर चालू करण्यात यावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत। या प्रकरणात CTVने महामाया कोल वॉशरीजच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे सुद्धा ऐकून घेतले। त्यावेळी ते म्हणाले, माझं नाव श्रीरंग चौधरी आहे, मी इथे जनरल मॅनेजर वॉशरीच्या पदावर आरूढ आहे आणि जितकं मला माहीत आहे पूर्ण कंपनीच्या तर्फे मी बोलतो की आम्हाला जे निर्देश आत्तापर्यंत शासनाकडून मिळत राहिले पॉल्युशनच्या संबंधी, आम्ही ते सगळे पूर्णपणे कंप्लीट करायचा प्रयत्न केलेला है। आणि और भी जब जैसे हमारे प्रदूषण के लिए मुख्य जैसे कारण इन्होंने बोला गया है कि कंक्रीट रोड ना होना, स्टॉक का हाइट ऊपर रख देना, जगह जगह स्प्रिंकलर ना होना, तो ये सारी कमियां हमने लगातार दूर किया। हमको इस वॉशरी को, ये वॉशरी हमें हस्तांतरित हुई 1 साल ही हुआ है। इसके पहले तक 20 साल तक ये वॉशरी बंद थी। उस बंद वॉशरी को लेके हमने यहाँ चालू किया, लोगों को रोजगार दिया और रोज हम सुधारणा कर रहे हैं, तो रोज हमारी सुधारणा इसमें चालू है। तो अगर अचानक से इस तरीके से बंद होने का नोटिस मिल जाएगा तो ना हमारे पास काम करने की कोई सुविधा नहीं रहेंगी, तो हम आगे कैसे बढ़ेंगे, ये भी एक प्रश्न बन गया है हमारे लिए। तो जो नोटिस में जो कुछ भी पॉइंट दिए गए हैं उसको हम पूर्ण करने का प्रयत्न कर रहे हैं, या प्रयत्न हमारे लगातार पहले से ही जारी हैं। कोई भी शासन के दिए गए निर्देशों का हमारी तरफ से उल्लंघन नहीं होता, ना हम करेंगे। और उसी कंडीशन में इस वॉशरी को अच्छे से अच्छे तरीके से चलाना हमारा उद्देश्य जो हम कर रहे हैं।